बाजरीच्या पिठाची चकली, 2 वाटी बाजरीचं पीठ, हळद मीठ चकली मसाला, आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट 1 चमचा, 2 चमचे सफेद तेल, कढई घ्यायचे, थोडं तेल टाकायचे, तेलावर आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकायची, त्याच्यावर तेल टाकायचे आणि घेतलेले मसाले टाकून थोडंसं भाजून घ्यायचे आहेत। भाजून झाल्यावर 2 वाट्या पीठ आहे म्हणून आपल्याला 1.5 वाटी पाणी लागणार आहे। पाणी टाकून घ्यायचं, पाण्याला छान उकळी आले की 2 वाटे पीठ सोडायचं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने छान मिक्स झालं की त्याच्यावर प्लेट ठेवायची आहे आणि 2 मिनटं गॅस बारीक ठेवून झाकून ठेवायचं आहे। त्याच्यानंतर झाकण काढून ग्लासच्या सहाय्याने थोडंसं पीठ गरम असतानाच मळून घ्यायचं आहे। ग्लासने हाताने चटका लागू शकतो, थोडंसं थंड झाल्यावर मग हाताने मळायचं आहे। हाताने मळताना जर तुम्हाला पीठ घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी वरून तुम्ही टाकू शकता। पीठ छान असं नरम छान मळून घ्यायचं आहे। जेवढं छान मळेल तेवढी चकली छान कुरकुरीत होते। असं थोडं थोडं एक साईडला पीठ घेऊन पूर्ण असं मळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एक छोटा गोळा घ्यायचा आहे, तो परत असं छान मळून घ्यायचा आहे आणि असं गोल करून त्याच्यानंतर चकलीचं भांडं घ्यायचं आहे। चकलीच्या भांड्याला थोडंसं आतून तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ आपलं असं आतमध्ये चिपकणार नाही। त्याच्यानंतर गोल केलेलं पीठ पूर्ण भरून घ्यायचं आहे, भरून वरपर्यंत पूर्ण भरायचं आहे। त्याच्यानंतर चकलीचं झाकण बंद करायचं आहे आणि छान अशा छोट्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। बटर पेपर घ्यायचा आणि त्याच्यावर अशा गोलाकार चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। हे बघा, असं गोल गोल करून असं पाडून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर एक साईडला तेल गरम करून तेलात चकल्या सोडायच्या आहेत। चकल्या सोडल्या लगेच चमच्याने घालायचं। 2 मिनटं झाल्याच्या नंतर चकली पलटून घ्यायची, दोन्ही साईडला खरपूस असा भाजून घ्यायचे आहेत। जेव्हा चकली पूर्ण भाजून होते ती खाली तळायला जाते म्हणजे समजायचं आपली चकली तयार आहे। हे बघा, असं छान तळून झाल्याच्या नंतर थोडासा कलर पण बदली होतो आणि मग असं छान तळून झाल्यावर काढून घ्यायचे आहेत आणि टिश्यू पेपरवर ठेवून द्यायचं। त्याच्यानंतर परत हे बघा, असे चकली तळून घ्यायची आहे। संपूर्ण तेल पण कमी लागतं, दोन्ही साईडला चांगलं शेकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सगळ्या चकल्या आपण तळून घेऊया। छान कुरकुरीत होतात या चकल्या, बघा अशी छान कुरकुरीत होते। तर तुम्ही पण बनवून बघा बाजरीची चकली। लाईक शेअर सबस्क्राईब करा माझे चॅनल। बाय।